आज आपण बघतलो कलेजी मसाला। त्यासाठी अर्धा किलो कलेजी आणली, स्वच्छ धुतली, साफ केली आणि ती ठेवून घेतली। त्याच्यानंतर त्याला लागणारं साहित्य कोथिंबीर, सुक्या खोबरा अर्धा भाजून, बारीक चिरलेले 2 कांदे आणि 2 हिरवे मिरची वाटण्यासाठी। आता गॅस पेटवलंय, त्यावर ठेवलंय टोप आणि टोपात टाकले गरम हो तेल जास्त टाकायचा, कारण कलेजी किंवा चिकन बिकनला तेल जास्त लागतं पाहिजे। आणि बारीक चिरलेले 2 कांद्यांपैकी तो आता चांगलं तेलात भाजून घ्यायचो। चांगलं भाजून झाल्याच्या नंतर तो लालूस व्हायचं हो। त्याच्यानंतर मग हे बघा कांदो झालं, मग 1 चमचोभर आलं लसूण पेस्ट टाकायची, ती चांगली तेलात भाजून घ्यायची, चांगली परतून घ्यायची। त्याच्यानंतर काय करायचा, या सगळा भाजून झाल्याच्या नंतर आपले मसाले, चिकन मसालो, मालवणी मसालो, हळद, गरम मसालो, धना पावडर, या सगळा असा तो मसालो चांगलं ती ग्रेव्ही आहे ना ती तेलात चांगली भाजून घ्यायची। बघा चांगली भाजून झाली की त्याच्यानंतर मग जी कलेजी आपण स्वच्छ धुवून ठेवलेली होती ती त्याच्यामध्ये परतून घ्यायची मसाल्यांमध्ये। आता काही लोक अगोदर त्याला आला लसूण पेस्ट वगैरे लावून ठेवतात, तर मी काही लावून ठेवलंही नव्हतं आहे। ती या मसाल्यामध्ये चांगली आता परतून घ्यायची। एका साईडला ठेवायचं पाणी, गरम पाणीच घालायचा ह्याच्यामध्ये कलेजीमध्ये, चिकनमध्ये। आणि या वाटण ज्या मगाशी दाखवलं था ह्या बघा वाफेवर आधी पहिलं शिजून घेतलं आहे, कारण त्याला पाणी सुटलं कलेजीत। त्याच्यानंतर चवीनुसार टाकायचं मीठ टाकून झाल्याच्या नंतर चांगलं असं मिक्स करून घ्यायचा। आणि मग परत बघा कशी तरी सुटली आहे त्याका मस्तपैकी वरती। आणि मग ह्या वाटण टाकून द्यायचं त्या ह्याच्यामध्ये ग्रेव्हीमध्ये। आणि मग परत एकदा चांगला ढवळून घेतल्याच्या नंतर या गरम पाणी टाकायचं, म्हणजे तुमका किती घट्ट होईल आणि किती पातळ होईल। जास्त पातळ करायची नाही, मध्यमच वरी लागतं आणि वरून कोथिंबीर फिरवायची। अशा पद्धतीत